नमस्कार. महिन्याच्या शेवटी हातात पैसेच उरत नाहीत. ही अडचण जवळजवळ सगळ्यांनाच जाणवते, बरोबर ना? पण यावर एक इतका सोपा उपाय आहे की आश्चर्य वाटेल. आणि तो उपाय सुरू होतो दिवसाला फक्त 5 रुपयांपासून. चला तर मग बघूया हे नक्की काय आहे. अगदी बरोबर. खूप महागाई वाढलीये आणि महिनाअखेरीस पैसे शिल्लकच राहत नाहीयेत. हे वाक्य तर जणू काही आपल्या सगळ्यांच्याच मनातलं आहे. म्हणजे वाढत्या महागाईमुळे महिन्याचा खर्च भागवताना बचत करणं किती अवघड झालंय हे आपण सगळेच अनुभवतोय. ही एक खूप मोठी आणि खरी अडचण आहे. आणि मग इथेच खरा प्रश्न उभा राहतो की जर बचत करायलाच पैसे उरत नसतील तर मग गुंतवणूक सुरू तरी कशी करायची? गुंतवणुकीचा विचार तरी कसा मनात आणायचा? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. चला तर मग या समस्येकडे थोड्या वेगळ्या अँगलने बघूया. आपण एक अगदी छोट्या रोजच्या खर्चाचं उदाहरण घेऊ. एक अशी लहानशी रक्कम जी आपल्याला एक खूप मोठी गोष्ट शिकवून जाईल. फक्त 5 रुपये. विचार करा, रोजचे फक्त 5 रुपये. ही रक्कम इतकी किरकोळ आहे की ती कधी खर्च होते हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. पण खरी गंमत, खरी जादू इथूनच सुरू होते. आता बघा, हेच रोजचे 5 रुपये 30 दिवसांचे किती झाले? बरोबर, 150 रुपये. आता ही रक्कम थोडी लक्षात येण्यासारखी वाटू लागलीये, नाही का? आणि जर आपण हेच पुढे वर्षभर करत राहिलो तर हीच रक्कम होते 1800 रुपये. आता ही रक्कम सुद्धा खूप मोठी नाहीये, मान्य आहे. पण हे फक्त साधं सोपं गणित झालं. खरी जादू तर अजून पुढे आहे. आता जरा विचार करा की हे दर महिन्याचे 150 रुपये जर आपण गुंतवले तर काय होईल? तेही सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजेच SIP मधून. SIP म्हणजे काय? तर म्युच्युअल फंडात दर महिन्याला एक ठरलेली रक्कम गुंतवत राहणं. आणि इथेच चक्रवाढ व्याज म्हणजेच कंपाऊंडिंगची जादू सुरू होते. आणि आपण हिशोबासाठी फक्त 10% वार्षिक परतावा धरूया. खरं सांगायचं तर हा खूप कमी अंदाज आहे. कारण गेल्या काही वर्षांचा डेटा बघितला तर चांगल्या म्युच्युअल फंडांनी सरासरी 15 ते 18% किंवा त्याहूनही जास्त परतावा दिला आहे. पण चला, आपण कमीत कमी 10%च पकडूया. आता बघा ही जादू. पहिल्या वर्षी 1800 रुपयावर 101 रुपये व्याज मिळालं. ठीक आहे, 5 वर्षात 9000 रुपयावर 2712 रुपये व्याज. आता गंमत सुरू झालीय. पण खरा बदल दिसतो 10 वर्षांनंतर. गुंतवणूक आहे 18,000 रुपये, पण त्यावर व्याज मिळालंय जवळपास 13,000 रुपये. आणि 20 वर्षांनंतर तर कमालच झालीय. 36,000 रुपयांच्या गुंतवणुकीवर व्याज आहे तब्बल 78,855 रुपये. म्हणजे गुंतवलेल्या पैशापेक्षा त्या पैशाने कमवलेले पैसे दुपटीपेक्षा जास्त आहेत. अविश्वसनीय आहे. म्हणजे बघा, एकूण रक्कम झाली आहे 1,14,855 रुपये. कुठून? तर रोजच्या त्या 5 रुपयांमधून, ज्याकडे आपलं साधं लक्षही जात नाही. हीच आहे सातत्य आणि चक्रवाढ व्याजाची खरी ताकद. पण थांबा, हा जो 1,00,000पेक्षा जास्त आकडा आहे ना, ही गोष्ट फक्त पैशांपुरती मर्यादित नाहीये. याच्या मागे खूप मोठं आणि महत्वाचं तत्वज्ञान दडलेलं आहे. चला ते समजून घेऊया. या छोट्या छोट्या बचतीचा आणि गुंतवणुकीचा खरा उद्देश आहे आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं. आता आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे काय? तर सोप्या भाषेत आपल्याला आवडणाऱ्या गोष्टी त्या कोणत्याही वेळी पैशांची चिंता न करता करता येणं. आणि इथेच आपल्याला एक महत्वाचा फरक समजून घ्यायचा आहे. श्रीमंत होणं आणि आर्थिक स्वातंत्र्य मिळवणं यात फरक आहे. श्रीमंत होणं म्हणजे खूप पैसे जमा करण्यावर लक्ष देणं. पण आर्थिक स्वातंत्र्य म्हणजे एक असा प्रवास जिथे शिस्त आणि योग्य निवडीतून आपण आपल्या आवडीची जीवनशैली जगू शकतो. हे एक अंतिम ध्येय नाहीये, तर हा एक सततचा प्रवास आहे. मग प्रश्न येतो की हा प्रवास सुरू कसा करायचा? ठीक आहे, तर आता आपण काही ठोस ॲक्शनेबल स्टेप्सबद्दल बोलूया. फक्त 2 सोप्या गोष्टी करायच्या आहेत. एक, अगदी छोट्या रकमेपासून सुरुवात करा. रोज 5 रुपये, 10 रुपये, जे शक्य आहे ते. आणि दुसरी, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आजच, आत्ताच सुरुवात करा. शक्य तितक्या लवकर एक SIP सुरू करा. रक्कम किती लहान आहे याने काहीही फरक पडत नाही. सुरुवात करणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. संयम आणि सातत्य हीच यशाची गुरुकिल्ली आहे. आर्थिक स्वातंत्र्याचा हा प्रवास 100 मीटरची शर्यत नाही, ही एक मॅरेथॉन आहे. संयम आणि सातत्य असेल तर ध्येयापर्यंत पोचणं नक्कीच शक्य आहे. जरा विचार करा, रोजच्या त्या 5 रुपयांमध्ये खरंच किती मोठी ताकद लपलेली असू शकते, नाही का?